तुला त्यांच्या मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही. एक दिवस मंदिरातला देव तुला शोधत शोधत तुझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. घरी आल्याशिवाय परमार्थामध्ये परीक्षा नाही, प्रतीक्षा असली पाहिजे. आपण परीक्षेच्या भानगडीत पडत असतो. एवढं आम्ही चांगलं काम करतो, आमचं का चांगलं होत नाही. आम्ही हरिपाठ घेतो रोज, आम्ही दान धर्म करतो, आम्ही एवढा परमार्थ करतो, तरी आमच्याच प्रपंचामध्ये संकट काय येतात. आम्ही एवढं चांगलं करतो बाई, आम्ही एवढी सप्त्याला वर्गणी दिली आणि आमचा कापूस विकल्यानंतर भाव कसे काय वाढतात. नाही का, प्रापंचिक फलाची अपेक्षा ही परमार्थाकडून करायची नसते. आणि म्हणून परमार्थ हा उद्धारासाठी आहे. प्रपंचासाठी परमार्थाचा वापर नसावा. माऊली म्हणतात, एर बहुत जोडती किरटी जयाचे भजने भोगासाठी. प्रतीक्षा करावी लागेल. ज्ञानोबारायांना विचारलं, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिताय तुम्ही, आम्हाला नाही खरं वाटत. ज्ञानोबारायाने सांगितलं, माझं हे वय जरी तुम्हाला 16 वर्षाचं दिसत असलं तरी या फळासाठी सत्यवादाचं तप मात्र मी अनेक कल्पापासून करतोय. आयुष्य जाते तरी सुद्धा मंदिर होत नाहीत. महाराज, तुमचं मंदिर वयाच्या 35व्या वर्षी होते. माझं हे वय जरी 35वं वर्ष दिसत असलं तर याच्या पाठीमागं माझ्या अनेक जन्माची साधना नक्की असली पाहिजे. साधना असल्याशिवाय पुढे मार्ग भेटत नसतो. माझ्या दादांनो, दान देण्यासाठी सुद्धा आपल्या पूर्वजांची साधना असली पाहिजे. अशी उपकार करण्याची इच्छाच होत नाही माणसाला. भरपूर श्रीमंती असून सुद्धा लोक दान धर्म करत नाहीत ना. समजून चालाव, यांच्या पूर्वजांचं काहीतरी पाप आहे म्हणते, पाप यांना करू देत नाही. दानामध्ये दिलेला पैसाच खऱ्या अर्थाने आपला असतो. आपल्या घरी राचून सचून ठेवलेला पैसा कधी आपला नसतो. ते कागद असतात. कागदाचा योग्य वापर करून जर दुसऱ्याचं लग्न होत असेल तर आपल्याला कागद द्यायचे आहेत, पैसे नाही. शिल्लक असलेले कागदच असतात. प्रतीक्षा करा, प्रतीक्षा करा. प्रतीक्षेने फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मी तर असं म्हणेल, एखादी वारकऱ्याची पोरगी आहे आणि ती वारकऱ्याची पोरगी पोराला फार मोठं पॅकेज असल्यामुळे कसाईला दिल्या गेली. कसाई समजते ना, 50 लाख रुपये पॅकेज आहे. मुंबईमध्ये बंगला आहे, पुण्यामध्ये फ्लॅट आहे, 50 एकर शेती आहे, 2 भाऊ आहेत. पण हे सगळं असून रोज फुटाणे पाहिजे संध्याकाळी. सगळेजण एका ठिकाणी बसून फुटाणे खात आहेत. संध्याकाळचे फुटाणे समजले ना. त्या घरी गेल्यानंतर माझी वारकऱ्याची पोरगी असेल, डोंगरगाव मधून गेलेली असेल, पलीकडचं गाव बुटेगाव पासून गेलेली असेल, या परिसरातून गेलेली असेल, कथा कीर्तन ऐकलेली पोरगी असेल, हरिपाठ सोबत घेऊन गेलेली असेल, तिच्या वडिलांनी तिच्यासोबत हरिपाठ दिला असेल की बाई हरिपाठ घेऊन जा, हरिपाठ घेत जा संध्याकाळी. रोज संध्याकाळी हरिपाठ घेण्याचा तिचा नेम असेल. ते घर मात्र कसायचं असेल तर संध्याकाळी आल्यानंतर म्हणाल का आपल्या घरी अजिबात जमणार नाही. आपल्या घरी असं आयोजन जमलं ना. तुम्हाला कसं काय समजलं जमलं म्हणून? मला
आपल्या घरी हे जमणार नाही. आम्ही हरिपाठातली माणसं नाही, हरिपाठ घ्यायचा नाही. पण माझी विनंती आहे, तुम्ही हरिपाठ सोडू नका. एखाद्या वेळेला तो बाहेरून येईल, तुमच्या पाठीमध्ये लात मारेल, त्याची लाज सहन करा, पण हरिपाठ सोडू नका. हरिपाठ सोडू नका, हरिपाठ सोडू नका. मी शपथ घेऊन सांगेन की एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठाला बसल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर उसे सर आलेत.